बालाजी मोरे मोटिवेशनल स्पीकर यांना मी मंचावर आमंत्रित करत आहे. खरं तर आज 450 वर्षानंतर सुद्धा प्रत्येक मराठी माणसांच्या मनावरती साम्राज्य गाजवणारे छत्रपती शिवाजी महाराज, गरिबांचे कैवारी अण्णाराव साठे, त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना मी प्रथमतः अभिवादन करतो आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. मित्रांनो, हे एवढ्या मोठ्या प्रकारचं स्टेज ज्यांनी निर्माण केलं त्या प्रियंका वहिली मॅडम असतील, त्याचबरोबर नितीन सर असतील, गायकवाड सर असतील. खऱ्या अर्थानं याच्या पाठीमागे इंटेन्शन काय होतं किंवा याच्या पाठीमागे काय हेतू होता हे सरांनी कुठेतरी प्रश्न विचारला होता, तर त्याचं उत्तर देतो. मित्रांनो, खऱ्या अर्थानं देशातील प्रत्येक कलाकारांच्या कलागुणांना वाव भेटावा, त्यांच्यासाठी कुठेतरी स्टेज निर्माण व्हावं, त्यांची कला समाजापर्यंत पोहोचते. परंतु ते व्यक्ती आहेत तरी कोण, ते दिसतात तरी कसे, लंगडे चांगले काय बोलतात, हे लोकांपर्यंत आणखीन कसं प्रेझेंट करता येईल, त्यांची कला कशी बाहेर येईल किंवा त्यांच्यातील सौंदर्य कसं समाजापर्यंत पोहोचलं जाईल, हा मनामध्ये एक उदात्त हेतू ठेवून खऱ्या अर्थानं ही जे कार्यक्रम आयोजित करावा लागतो त्यासाठी खरंच खूप कष्ट करायला लागतं. त्याच्या पाठीमागं खूप सारं मॅनेजमेंट लावावं लागतं. अँकरिंग करणाऱ्यापासून ते पूर्ण डॉल्बी सिस्टीम किंवा माणसांना बोलवेपर्यंत खूप सारं प्रयत्न करावे लागतात. मित्रांनो, आणि जे रिस्टार घडतात, कलाकार घडतात, त्यांना सुद्धा साधी सोपी पद्धत नाही. मित्रांनो, आज खरं तर सांगायचं म्हणजे 4 महिन्यामध्ये सुंदराजीला खूप लोकांनी डोक्यावरती घेतलं आणि त्या नातूला मित्रांनो देशभरामधून, महाराष्ट्रामधून खूप साऱ्या कमेंट आल्या. मित्रांनो, खूप सारे रजिस्टार पाहिले, खूप साऱ्या रजिस्टारच्या कमेंट वाचल्या. सगळ्यांसाठी चांगल्या कमेंट येतात, काही जणांसाठी काही वाईटही कमेंट येतात. पण मित्रांनो, सर्वांबद्दल मी खूप ऋणी व्यक्त होतो. माझे डोळे पाणावून जातात. का तर मित्रांनो, आजपर्यंत फक्त एखादी कमेंट कुठेतरी चुकून वाईट आली असेल, अन्यथा सगळ्या कमेंट एक नंबर किंवा आम्ही तुमचा आदर्श घेतोय, नातू असावा तर असा किंवा आजी असावी तर अशी, अशा प्रकारच्या कमेंट येतात. मित्रांनो, जेव्हा माझे बालपणी आई वडील वारले त्यानंतर मला या आजीनं लहानाचं मोठं केलं, खूप संघर्ष केला आयुष्यामध्ये. अक्षरशः आम्ही चिंचाचा पाला खाऊन सुद्धा जगलो. अख्ख्या माढा तालुक्याला माहित आहे, आम्ही गावामध्ये गॅरगॅर विकलं, पाव विकलं, वडापाव विकला, भजी विकले भाऊभावानी, सागर मोरीने, बालाजी मोरीने. पण आज यशाच्या सर्वोच्च शिखरावरती पोहोचलो. त्या आजीनं आम्हाला बोरईचून खुरपून आम्हाला मोठं केलं आणि शिकवलं. त्यामुळं मित्रांनो, खऱ्या अर्थानं खूप संघर्ष पाहिला. आज थार आहे, स्कॉर्पिओ आहे, फोक्सवॅगन वेंटो आहे, बंगला आहे, सगळं काही आहे. फक्त आजीवरती प्रेम केल्यामुळं सगळं काही आजीला मी सांभाळलं आणि त्या आजीला मी नातू म्हणून प्रेझेंट केलं. आज समाजापर्यंत प्रत्येक घरोघरी आजी पोहोचली. खूप छान वाटतं. सर्वांनीच खूप प्रेम दिलं आणि आज तुम्ही आम्हाला इथं स्टेजवरती बोलून आम्हाला आमचा सत्कार केला, त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. आता याच्यासाठी एक छोटीशी, फक्त फास्ट मध्ये, स्पीड मध्ये एक छोटीशी कथा सांगतो मित्रांनो, की यांनी हे कार्य का केलं असेल किंवा का स्टेज सत्कार किंवा हे काही खूप लोकांनी स्पॉन्सरशिप केली असेल किंवा त्याच्या पाठीमागे पण खूप सारे लोक असतात की ज्यांनी त्यांना मानधन वगैरे दिलेलं असतं. कशामुळं तर मित्रांनो, त्यांच्याही मनामध्ये कुठेतरी वाटतं की बाबा खऱ्या अर्थाने हे जे कलाकार आहेत त्यांना स्टेज मिळावं, त्यांची कला बाहेर यावं. मग त्यांच्यावरून एक मला छोटीशी कथा आठवते, ते स्पीड मध्ये सांगतो मित्रांनो. एक गाव होतं, गावाच्या कडेला झाड होतं. एक गाव होतं, गावाच्या कडेला झाड होतं, झाडाच्या कडेला एक नदी होती आणि त्या झाडावरती एक घरटं होतं आणि त्या घरट्यामध्ये एक सुगरण पक्षी राहत होती. मित्रांनो, काय होतं, एक गाव होतं, गावाच्या कडेला नदी होती, नदीच्या कडेला एक झाड होतं, झाडावरती घरटं होतं, घरट्यामध्ये एक सुगरण पक्षी होती, जी की मंडळी अशा प्रकारचे काम करतात. तर मित्रांनो, सुगरण पक्षी होती आणि त्यावेळेस काय होतं, त्या गावाला अचानकपणे आग लागते मित्रांनो. आणि आग लागल्यानंतर काय होतं माहित आहे का, की हे सुगरण पक्षीच्या लक्षात येतं की बाबा गावाला आग लागते कुठेतरी. मग ती सुगरण पक्षी आपल्या चोचीमध्ये पाणी घेते त्या गावातलं आणि त्या गावावरती शिंपडायला जाते किंवा त्या नदीतलं पाणी उचलते आणि त्या गावावरती शिंपडायला जाते. मग हे कार्य करत असताना एक माकड बघतं. जसं की आपल्या समाजामध्ये खूप कामं करणारी चांगली व्यक्ती असतात आणि त्याबरोबर एखादं माकड बघतं आणि ते म्हणतं काय याचा कार्यक्रम फॉलो होणार आहे, म्हणजे चालणार नाही वगैरे. असं एक माकड बघतं आणि ते माकड म्हणतं, अगं हे सुगरण पक्षी, आग ही तुझ्या घरट्याला लागली नाही तर आग ही संपूर्ण गावाला लागलेली आहे, त्यामुळे तुझ्या इवल्याशा पाण्यानं काही सुद्धा फरक पडणार नाही. त्यावेळेस त्या सुगरण पक्षीने जे उत्तर दिलं ना ते प्रत्येकाच्या मनाला वेळ लावणार होतं. त्यावेळेस ती सुगरण पक्षी म्हणते की अरे माकडा, लक्षात राहू दे, ज्यावेळेस या गावचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस त्या इतिहासामध्ये माझा उल्लेख आग लावणारी सुगरण पक्षी म्हणून नाही तर आग विझवणारी सुगरण पक्षी म्हणून केला जाईल. तर मित्रांनो, ही वस्तुस्थिती आहे. एवढं बोलून मी इथंच थांबतो आणि तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. म्हणतात मंजिले उन्हीं को मिलती है जिनके स्वप्न में जान होती, यूं पंखों में कुछ भी नहीं होता बल्कि हौसलों से उड़ान होती. तुमचा हौसला बुलंद आहे, त्याचमुळे तुम्ही या ठिकाणी कलाकार बनलात. खूप सारे तुमचे फॉलोअर्स झाले. त्यामध्ये काही ना काही कला आहे, त्याबद्दल खूप खूप आभारी आणि धन्यवाद म्हणतो. मला स्टेजवरती बोलण्यासाठी संधी दिली. थँक्यू सो मच सर्वांचं. धन्यवाद दादा.